नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले, जिल्हा हादरला। गळावळून लोखंड बांधून मृतदेह विहिरीत टाकला। अवघ्या 48 तासात हत्येचा छडा लावत पोलिसांनी मुसक्या आवळल्या। पती बेपत्ता झाल्याचा रचला बनाव। आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलेच नाही असं भासवणाऱ्या पत्नीनेच पतीचा आपल्या प्रियकराच्या साथीने गळा आवळून अत्यंत निर्घुण पद्धतीने खून करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार कोकणात दापोली तालुक्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे। पती बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या पत्नीवरच दापोली पोलिसांचा संशय होता। त्या दिशेने तपास करून अवघ्या 48 तासातच दापोली पोलिसांना या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात मोठे यश आले आहे। केश कर्तनालयाचा व्यवसाय करणाऱ्या निलेश दत्ताराम बागकर याचा कट रचून खून झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी नेहा बागकर, पालगड येथील एसटी चालक प्रियकर मंगेश चिजरकर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दापोली शहराजवळ गिम्हवणे येथे निलेश बागकर व त्याचा भाऊ या दोघांचाही केश कर्तनालयाचा पारंपरिक व्यवसाय आहे। मृत निलेश याची पत्नी नेहा बागकर हिच्याजवळ अनेकदा काही घरगुती कारणांवरून वाद सुरू होते। आपल्या पत्नीचे बाहेर काही सुरू असल्याचा संशय निलेश व काही नातेवाईकांना होता। मात्र आपल्या वाटेत अडथळा असलेल्या पती निलेशाला संपवण्याचा कट पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने आठवड्यापूर्वीच रचला होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार करणाऱ्या पत्नीला पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांनी चौकशीला बोलावले होते। त्यावेळी त्या प्रकरणातील संशयित आरोपी पत्नी नेहा ही जात असलेल्या हॉटेलमधील कामाचे टायमिंग व तिने पोलिसांना चौकशीत सांगितलेले टायमिंग यामध्ये तफावत आढळताच पोलिसांचा तिच्यावरचा संशय वाढला। यावेळी तिला पुन्हा एकदा चौकशीला बोलवण्यात आलं होतं। मात्र बुधवारी पत्नी नेहा हिला पोलीस पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि चौकशीचा पोलिसी हिसका दाखवताच त्यावेळी तिने या खून प्रकरणाची कबुलीच पोलिसांना दिली। यावेळी कारमध्ये बसलेला निलेश व त्याची पत्नी अशा स्वरूपाचं काही CCTV फुटेजही तपासात पोलिसांच्या हाती आले आहे। या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी नेहा बागकर हिचा पालगड येथील एसटी चालक प्रियकर मंगेश चिजगरकर याच्या मदतीने हा खून केला आहे। मंगेश व नेहा निलेश यांचे गेल्या 10 व 12 वर्षापासून घरगुती संबंध होते। त्यामुळे मंगेश याच्याबरोबर कारमधून जाताना निलेशला कोणताही संशय आला नाही। याचा सगळ्याचा फायदा घेऊन हा कट रचण्यात आला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। 2 दिवसापूर्वी सायंकाळी हरणे येथे मयत निलेश, पत्नी नेहा व मंगेश या तिघांनीही निलेशाला कारमधून पार्टीसाठी नेले होते। या ठिकाणी निलेश व नेहा या दोघांनीही ड्रिंक घेतले व हरणे बायपास येथे अत्यंत निर्दयीपणे निलेशचा गळा दाबून नेहा व मंगेशने त्याचा खून केला। त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मंगेशला पालघर येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत निलेशचा मृतदेह कमरेला लोखंडी जड वस्तू बांधून टाकून देण्यात आला, अशी ही कबुली नेहा बागकर हिने पोलीस तपासात दिली आहे। त्यानंतर तात्काळ पोलीस पथकाने पालघर येथील विहिरीत गळ टाकून हा निलेशचा मृतदेह बाहेर काढला आहे। त्यावेळी नेहाचा प्रियकर संशयित मंगेश हा फरार झाला होता। त्याचा शोध दापोली पोलिसांनी काही तासात लावत दापोली एसटी डेपोतून एका बंद गाडीमध्ये तो बसला होता त्याला बुधवारी मध्यरात्री उशिरा पोलीस पथकाने ताब्यात घेऊन चौकशीनंतर उशिरा अटक केली आहे। दापोली पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। हत्या करणे, हत्येचा कट रचणे, पुरावा नष्ट करून मिळून पुन्हा गुन्हा करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक आहिरे, सहाय्यक निरीक्षक प्रवीण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली ढोले या पोलीस पथकाने या सगळ्या प्रकरणाचा अवघ्या काही तासातच छडा लावला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, दापोली।